रेल्वेमध्ये हे असं होतं हे पाहून तर मी शॉकच झालो. तर नमस्कार मंडळी, मी संकेत आणि आज आपण निघालो आहोत मुंबईच्या दिशेने. सकाळ सकाळी फर्स्ट क्लास रेडी होऊन मी निघालो ग्रीन परीच्या स्टॉपला आणि ग्रीन परी आपली इथे वाटच बघत होती. ग्रीन परीच्या रॉंग साईडने आपण एंट्री घेतच होतो. तेवढ्यात आपल्याला ड्रायव्हर भाऊ मिसिंग दिसले. तेवढ्यात म्हटलं आपण स्टिअरिंग हातात घ्यावी. तेवढ्यातच आपल्याला कंडक्टर भाऊ म्हणे जस्ट वेट, आपले ड्रायव्हर भाऊ लगेच येत आहे, सो आपण निघू. आणि थोड्याच वेळामध्ये ड्रायव्हर भाऊ पण लगेचच आले. आणि सकाळचं भाई मॉर्निंगचं वातावरण इतकं फ्रेश असतं ना, त्यातल्या त्यात अरिजित सिंगचे सॉन्ग ऐकायला भेटले मग तर मजाच. तर मस्तपैकी अरिजित सिंगचे सॉन्ग ऐकत आपण पोचलो नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर. आणि नाशिक रोडला आल्यावर आपल्याला कळालं की आपली जी रेल्वे आहे ती आधीच येऊन पोचली आपल्या आधी. सो विदाऊट वेस्टिंग टाईम आलो डायरेक्ट रेल्वेमध्ये, जागा मिळवली आणि देन आपण निघालो मुंबईच्या दिशेने. सुरुवातीचं वातावरण एकदम मोकळं आणि मजेशीर होतं, पण थोड्याच वेळात आलं आपलं कसारा. आणि कसाऱ्यामध्ये लोक जे आले ना भाई, त्यांनी तर पूर्ण रेल्वेच्या बोगीला कसिनोचा हॉलच बनवून ठेवला होता. आणि हे रेल्वेच्या बोगीला कसिनोचा हॉल बनवून यांनी मस्तपैकी रमेची मेहफिल सजवली होती. आणि हे पाहून सगळे प्रवासी शॉक होते. एवढ्या छान मेहफिलीचा हिशोब तर घेतला पाहिजे. आणि भाऊंचा मस्त हिशोब चालू होता. आणि एवढ्या सगळ्या छान मेहफिलीला कोणाची तरी लागलेली नजर. आणि देणं आलं कल्याणला पब्लिक अशी चढली की पत्तेवाल्यांना केलं साईड. आणि त्याच्यानंतर आला आपलं ठाणे. बाई ठाणेला उतरायचं होतं, सो ठाण्याला आपण उतरलो आणि कॅब करून सरळ आलो सिद्धिविनायक मंदिरात. सिद्धिविनायक मंदिरात आलाच बरोबर आपण सर्वप्रथम शूज वगैरे रिमूव्ह केले अँड देन आपण घेतलं बाप्पाचं दर्शन. आणि अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग कंप्लीट करतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम,